रंग नवे प्रेमाचे भाग 6. सियाने सर्वांचे अभिनंदन स्वीकारले आणि ती व सुरेशराव कॅबिनमध्ये आलेत. सुरेशराव त्यांच्या खुर्चीवर बसले. सियालाही बसायची खूण करून त्यांनी तिला पाणी दिलं. सिया, मला कळतंय तुझ्या मनात असंख्य प्रश्न उभे झाले आहेत. मी हे का केलं? काय कारण आहे? बरोबर ना? हो बाबा, हे सगळं का आणि कशासाठी? सिया, हे सगळं करणं गरजेचं होतं बाळ. यामागे 2 कारण आहेत. कोणती? सियाने प्रश्न केला. पहिलं कारण तू आणि दुसरं कारण म्हणजे कंपनी. बाबा, मला काहीच कळत नाही आहे हो. प्लीज नीट सांगा मला. मी तुला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली कारण यामुळे ऋषिकेश तुला डिवोर्स देणार नाही. इतके ठामपणे तुम्ही हे कसं म्हणू शकता? हो, कारण जर तो पॉवर ऑफ अटॉर्नीसाठी लग्न करू शकतो, तर ती परत मिळवण्यासाठी तो लग्न निभावू शकतो. रॅदर त्याला ते निभावणे लागेलच. तो या कंपनीचा मालक आहे कारण तो माझा मुलगा आहे. पण आता तो अधिकार त्याला नाही. आणि जर तो मालक नाही तर प्रीतीच्या तो कामाचा नाही. प्रीती त्याला सोडणार. मग तू कुठे जाईल? तेव्हा तो तुझ्याकडेच येईल ना. म्हणून मी त्याला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली नाही. आणि दुसरे कारण? सियाने विचारलं. दुसरं कारण कंपनी. जेव्हापासून प्रीती त्याच्या आयुष्यात आली तेव्हापासून ऋषिकेशचं कंपनीकडे दुर्लक्ष होत आहे. त्याचे निर्णय चुकत आहे. त्याच्या हलगर्जीपणामुळे बरेच क्लायंट नाराज झालेत. शिवाय आपल्या प्रोडक्टबद्दलही तक्रार येत आहे. याचा परिणाम कंपनीच्या रेप्युटेशनवर होतो आहे. सध्या तरी ऋषिकेशही कंपनी सांभाळण्यासाठी कपेबल नाही. त्याच्यासाठी दुसऱ्याच व्यक्तीची निवड करावी लागणार होती. म्हणून मी तुझी निवड केली. पण बाबा, मी नाही सांभाळू शकत हे सगळं. मला काही अनुभव पण नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचे, हा अधिकार फक्त ऋषिकेशचा आहे, माझा नाही. असं का म्हणते तू? तू हुशार आहेस, MBA टॉपर आहेस, तुला काहीच अशक्य नाही. आणि अधिकार बाबा, तो तर नाही ना मला. माझी सून या नात्याने मी तुला तो अधिकार दिला. सिया, सून, अशी सून जिचा नवरा तिला बायकोच म्हणत नाही. सिया हळवी झाली. सुरेशराव खुर्चीवरून उठले. सियाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाले, सून नाही तर नाही, पण मुलगी तर आहेस ना तू माझी. की तू बाबा मानत नाही मला? नाही बाबा, मी मनापासून तुम्हाला बाबा मानते. झालं तर मग माझी मुलगी या नात्याने आपली कंपनी सांभाळ आणि तिला पुन्हा नंबरवर बनव. ठीक आहे बाबा, मी तयार आहे. माझं बेस्ट देण्याचा नक्की प्रयत्न करेल. सुरेशरावांनी सियाला जवळ घेतलं. दॅट्स लाईक माय बिझनेस वुमन. आणि दोघेही हसायला लागले. सुरेशरावांनी सियाला संपूर्ण कंपनी दाखवली. स्टाफची ओळख करून दिली. पूर्ण दिवस सियाने कंपनीच्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचं निरीक्षण करण्यात आणि सुधारणा कशा करता येईल या विचारात घालवला. हळूहळू तिचा कॉन्फिडन्स वाढत होता. पण मध्येच ऋषिकेशचा विचार आला की तिला अपराधीसारखं वाटायचं. ऋषिकेशचा हक्क आपण बळकावला अशी भावना मनात येत होती तिच्या. कुठे गेला असेल ऋषिकेश? रागात काही चुकीचं तर करणार नाही ना? सिया स्वतःशीच बोलत होती. रागारागात ऋषिकेश प्रीतीच्या घरी आला. हे ऋषिकेश, माय स्वीट हार्ट, माय डार्लिंग, कसा आहेस तू? ऋषिकेशला आपल्या घरी आलेलं बघून प्रीती त्याच्याशी बोलली. ऋषिकेशने अंगातला कोट काढून जमिनीवर फेकला आणि तो रागातच सोफ्यावर बसला. हे हनी, काय झालं? काही बोल तर. प्रीती म्हणाली. तू ऑफिसला का नाही आली आज? ऋषिकेशने प्रीतीला विचारले. अरे, ते माझं शूट होतं ना एका ॲडसाठी. तुला बोलले होते ना मी, तू विसरला असशील. तिथेच गेले होते मी. प्रीती म्हणाली. तू आमच्या कंपनीची शो टॉपर आहेस, तरीही इतर ब्रँडची ॲड कशी करू शकतेस तू? ऋषिकेश रागातच बोलला. हां, अरे ती ॲड इथे नाही दिसणार, दुसऱ्या भाषेतली आहे. आणि सॉरी, यापुढे नाही करणार पुन्हा असं. ऋषिकेश जवळ येत प्रीती बोलली. ओके, ठीक आहे. थांब, मी तुझी फेवरेट ड्रिंक घेऊन आली. नाही, नको, आज मूड नाही माझा. अरे, फक्त एकच पॅक माझ्यासाठी प्लीज. ऋषिकेशच्या शर्टवर लाडाने बोट फिरवत प्रीती म्हणाली. तुझ्यासाठी तर विष पण घेईल. जा, घेऊन ये. प्रीती ड्रिंक आणि काही आईस क्यूब घेऊन आली. तिच्या हाताने तिने एक पॅक बनवला आणि ऋषिकेशला दिला. हा, आता सांग, काय झालं? इतका का चिडला तू आज? बाबांनी गेम केला का माझा? म्हणजे नेमकं काय झालं? सांग तर. माझ्या हातून पॉवर ऑफ अटॉर्नी गेली. ऋषिकेशने आणखीन एक पॅक संपवला. काय? पण कसं शक्य आहे हे?
ते तर तू लग्न केल्यावर तुला देणार होते ना, मग आता काय झालं? प्रीतीला धक्का बसला ऐकून. काय माहिती काय झालं त्यांना? का केलं त्यांनी असं? तुला नाही तर कोणाला दिली पॉवर? सियाला. प्रीतीला हा दुसरा धक्का होता, जो तिला पचवणे कठीण गेलं. अरे पण तिला का? नाही माहीत मला. ऋषिकेश एक पॅक संपवला की अजून एक करत करत खूप पिला. वेट. ऋषिकेश, सगळा हा सियाचाच डाव आहे. ती मिडल क्लास इथे आल्यावर हे सगळं वैभव, श्रीमंती बघून तिची नियत फिरली असेल. नो नो, ती तशी मुलगी नाही. प्रीती, ऋषिकेशला नशा इतकी चढली होती की तो 2 शब्द नीट बोलूही शकत नव्हता. ऋषी, तू ओळखत नाही, पण या मुली अशाच असतात. तुझ्या डॅडकडे रडली असेल, मग त्यांना दया आली असेल तिची. मग काय त्या मूर्ख म्हाताऱ्याने केलं सगळं नावावर तिच्या. काय? काय काय बोलली तू? माझे डॅड आहे ते, अडखळत सावरत ऋषिकेश बोलत होता. मला तसं नव्हतं म्हणायचं ऋषी. शट अप. तू बोलू नको काही. मी जातो. ऋषिकेशने त्याचा कोट उचलला आणि अडखळतच तो घरी निघून गेला. इतक्या सहज मी सगळं जाऊ देणार नाही. इतकी वाट बघितली मी आणि सगळं तुझ्या घशात? नो नो सिया, हे तुझं होणार नाही. ऋषिकेश आणि त्याची प्रॉपर्टी फक्त माझी आहे, फक्त माझी. या प्रीतीची. प्रीती रागातच बोलत होती. रात्र बरीच झाली होती. सिया केव्हाच कंपनीतून घरी आली. सगळ्याची जेवण आटोपली, पण ऋषिकेशचा अजूनही पत्ता नव्हता. रात्रीची सर्व कामं आटपून सिया हॉलमध्ये ऋषिकेशची वाट बघत होती. घड्याळात 12चे टोल पडले आणि ऋषिकेश घरी आला. 2 पाऊल सुद्धा त्याच्याकडून नीट चालवले जात नव्हते. ऋषिकेशने सियाला बघितलं. तुझ्यामुळे झालं सगळं, तुझ्यामुळे. बोलता बोलता ऋषिकेश पडल्यासारखा झाला. लगेच सिया धावत आली. तिने त्याला धरलं. त्याचा एक हात खांद्यावर ठेवला आणि त्याच्या पाठीला धरून तिने त्याला हळूहळू वर त्याच्या रूमवर नेलं. तो बडबड करतच होता, पण सियाने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. तिने त्याला बेडवर नीट झोपवलं. त्याच्या पायातले शूज काढले. एवढा तो झोपून सुद्धा गेला. सियाने त्याच्या अंगावर चादर अंथरली. एसी ऑन केला. दरवाजा हळूच लावून ती खाली हॉलमध्ये आली. सियाला ऋषिकेशची अशी हालत बघून खूपच वाईट वाटलं. तिला झोप येतच नव्हती. सिया बाहेर अंगणात आली. त्यांच्या बगीच्यातल्या झुल्यावर बसली. हवेची थंडगार झुळूक तिला स्पर्शून जात होती. तिचे तिथे तिच्या विचारांना गती मिळाली. काय ठरवले होते मी आणि हे काय होऊन बसले? ऋषिकेश, फार काही स्वप्न नव्हती रे माझी. फक्त सुखाचा संसार करायचा होता मला. एक प्रेम करणारा नवरा, मुलं, बस इतकीच तर स्वप्न होती माझी. मग असा काय गुन्हा घडला माझा की हे स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ नये? ऋषिकेश, बघता क्षणी प्रेम झालं मला तुझ्याशी. तुझ्या गुणदोषासकट स्वीकारलं मी तुला. पण तू तू मात्र आधीच कोणा दुसऱ्याचा झाला. हे कळल्यावर काय अवस्था झाली माझी हे तू समजू शकतच नाही. पण तरीही जे मला मिळालं नाही ते तुला तरी मिळावं, असं मनात ठरवून मी इथे पुन्हा आली. त्यामागे तुझी संपत्ती मिळावी अशी इच्छाही नव्हती. आणि तू म्हणतो की माझ्यामुळे झालं सगळं? कसं रे? कसं रे जमतं तुला इतके सहज बोलायला? माझ्या मनाचा विचार येतच नाही का कधी? विचार करता करता रात्र कधी सरली ते सियाला कळलंच नाही. चिमण्यांच्या चिवचिवाटाने तिला जाग आली. रात्री बगीच्यातल्या झुल्यावरचं ती झोपून गेली होती. ती उठली तर बघितलं की तिच्या अंगावर शाल पांघरलेली होती. कोणी टाकली असेल शाल? ऋषिकेश? तिने तो विचार तिथेच थांबवला आणि ती पटकन घरात आली. मंदाताईने नाश्त्याची तयारी केलीच होती. उठल्या ताईसाहेब? आणि काय हे बगीच्यातच झोपलेल्या तुम्ही रात्री? का? झोप येत नव्हती म्हणून तिथे गेली होती. मी येते फ्रेश होऊन, असं बोलून सिया तिच्या रूममध्ये आली. ऋषिकेश अजूनही झोपलेलाच होता. आजपासून सियाला कंपनीत जायचं होतं. सियाने शॉवर घेतलं आणि ती कंपनीत जायला तयार झाली. आज तिने बर्गंडी कलरची ट्राउझर पॅन्ट घातली. केसांची हाय पोनीटेल टाकली. तिचा एकूण लुकच चेंज झाला होता. खूप सुंदर आणि कॉन्फिडन्स दिसत होती. सियाने स्वतःला आरशात न्याहाळलं. मेकअपचा फायनल टचअप केलं आणि परफ्यूम लावलं. परफ्यूमच्या वासाने ऋषिकेशला जाग आली. सियाला या नव्या रूपात बघून तो तिला बघतच राहिला. क्षणभर तो एकटक बघत होता तिला. त्याला लगेच कालचा ऑफिसमधील प्रसंग आठवला. ऋषिकेशच्या डोळ्यात सियासाठी प्रचंड प्रचंड राग उफाळून आला. त्याने झटक्याने अंगावरची चादर फेकली आणि तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. काय काय झालं? मनासारखे झालं ना तुझ्या? काय बोलता आहे तू?
माझ्या मनासारखे काय? माझी कंपनी हडपली अजून वर तोंड करून विचारते काय म्हणून? हे बघ ऋषिकेश, तू जे समजतो ते चूक आहे. मी असं काहीही केलं नाही. तू बोलूच नको ग. आता माझ्या लक्षात येते की तू माझ्यासोबत राहायला यायला का तयार झाली ते. हा सगळा तुझा प्लॅन होता. तुला माहीत होतं की बाबांची तू आवडती आहे, तर ते तुझ्या नावावर काहीही करतील. हे बघ ऋषिकेश, तू काहीही बरपडतो आहेस. मला तुला कसलेच एक्सप्लेशन द्यायचं नाही. बाजूला हो, मला उशीर होता आहे जायला. हो हो, जा मॅम जा. कंपनी तुमची वाट बघत आहे. आयत्या बिडात नागोबा. ऋषिकेश खूप रागात होता. सियाला उशीर होत असल्याने ती काही न बोलता तिथून निघाली. तिने नाश्ताही केला नाही आणि ती तशीच गाडीत बसली. ड्रायव्हरला गाडी चालवायला सांगून ती विचार करू लागली. ऋषिकेशचे बोलणे फार जिवारी लागले तिच्या. काय चुकलं माझं? ऋषिकेशवर प्रेम केलं हे? बाबांचे म्हणणे ऐकले हे? की मग इथे परत आली ते? असंख्य प्रश्नांची नुसती जुगलबंदी सुरू होती सियाच्या मनात. प्रश्न फक्त प्रश्न. उत्तर मात्र सापडत नव्हते तिला. न कळतच अश्रूचा एक टिपूस तिच्या गालावर ओघळला. तिने तो पुसला आणि स्वतःला सावरलं. स्वतःच्या मनाला खंबीर केलं आणि कंपनीचा कारभार हातात घ्यायला स्वतःला तयार केलं. सियाची गाडी कंपनीच्या पार्किंगमध्ये थांबली. तशी सिया गाडीतून उतरली. छातीत खूप धडधड होत होती तिच्या. आपण हे सगळं सांभाळू शकतो की नाही याचीच भीती वाटत होती तिला. विचारांमध्येच ती कंपनीच्या ऑफिसमध्ये आली. ती येताच सर्व स्टाफ उभा झाला. चेहऱ्यावर कॉन्फिडन्स आणत ती सर्वांना गुड मॉर्निंग करत आत कॅबिनमध्ये आली. सुरेशराव तिची वाट बघतच होते. ये सिया, ये, मी तुझी वाट बघत होतो. बाबा, खूप भीती वाटते हो. सुरेशरावांनी तिला खुर्चीवर बसायला सांगितलं. तिच्या पुढे पाण्याचा ग्लास धरत ते बोलले, हे बघ सिया, घाबरू नको. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू सगळं नीट करशील. सिया, कंपनी आणि घर एकदम सेम असते. बघ, आपलं घर जसं आपल्याला नीटनेटकं आवडते, त्यातला कचरा कसा आपण झाडून टाकतो, फेकून देतो, आपलं घर स्वच्छ साफ ठेवण्याचा आपण जसा प्रयत्न करतो ना, तसाच प्रयत्न कंपनी साफ ठेवण्यासाठी करायचा. इथे कचरा म्हणजे आपल्या कंपनीचे ड्रॉपक असतात, ते दूर करायचे. म्हणजे कंपनी आपोआप स्वच्छ होते. घरातल्या माणसाची जशी आपण मन जपतो, त्यांच्या भावना समजून घेतो, तसे कंपनीच्या स्टाफसोबत करायचे. त्यांना समजून, त्यांच्या क्षमता समजून, त्यांना काम सांगायचे आणि ते करून घ्यायचे. मग कंपनी टॉपवर पोहोचलीच समज. बाबा, किती छान समजून सांगितलं ना तुम्ही. हो म्हणा. मग तयार हो एका नव्या इनिंगसाठी. हात पुढे करून सुरेशरावांनी तिला बेस्ट ऑफ लक केलं. दारावर नॉक नॉक झालं. एक सुंदर मुलगी आली. मे आय कम इन सर? यस यस, कम इन. सिया, तुझी ओळख करून देतो. ही रुचा, तुझी सेक्रेटरी. आजपासून तुझी हेल्पर. ही तुला स्टाफची सगळी माहिती पण सांगेल आणि तुला तुझ्या कामात मदतही करेल. हॅलो मॅम, रुचा म्हणाली. हॅलो रुचा. ओके सिया, मी निघतो आता. एके ठिकाणी काम आहे, तर मला जावे लागेल. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. ओके बाबा, बाय. सुरेशराव निघून गेले. सियाने रुचाला मागच्या 2 वर्षाच्या फाईल आणायला सांगितल्या. रुचा निघून गेली. सिया तिच्या खुर्चीवर उठली आणि बॉसच्या खुर्चीवर बसली. त्या खुर्चीच्या मऊ उबदार स्पर्शाने सियाच्या मनातील भीती कमी झाली. नव चैतन्य तिच्या मनात भरलं. खुर्चीच्या हातावर हात फिरवत ती खुर्चीवर गोल गोल फिरू लागली. खूप उत्साह तिच्यात भरला. पण अचानक तिच्या मनात ऋषिकेशचा विचार आला. तसं तिचं मन उदास झालं. त्याचे रागाने लाल झालेले डोळे तिला आठवले. आयत्या बिळात नागोबा, कसे जमते रे तुला असं बोलणे? मला काही देणे घेणे नाही तुझ्या प्रॉपर्टीशी. केवळ बाबांचा मान ठेवायचं म्हणून मी तयार झाले. असो, तुला मीच कळली नाही तर माझी बाजू तर कशी कळेल? सियाने जोरात सुस्कारा टाकला आणि ती ऑफिसच्या कॅबिनमधल्या खिडकीतून बाहेर बघू लागली. तितक्यात रुचा आली. तिने फाईलचा गठ्ठा आणून दिला. सियाने स्वतःसाठी एक कॉफी मागवली आणि रुचाला जायला सांगितलं. सिया फाईल वाचण्यात गुंग झाली. तेवढ्यातच एक शॉर्ट स्कर्ट आणि टी शर्ट घातलेली मुलगी डायरेक्ट तिच्या कॅबिनमध्ये आली. सियाने वर नजर करून तिला बघितलं तर एका क्षणासाठी तिचे तोंड उघडेच राहिले. नितळ गोरा रंग, गुलाब पाकळ्यासारखे लाल चुपट ओठ, 5 फूट 5 इंच काळेभोर लांब सडक केस आणि निळे डोळे. जणू स्वर्गातील अप्सरा खाली उतरली की काय असे तिच्याकडे बघून वाटत होते. सिया काही बोलणार तितक्यात ती मुलगी खुर्चीवर बसली सुद्धा. हे बघ सिया, या बॉसच्या खुर्चीवर तू जास्त दिवस राहणार नाही.
त्यामुळे हवेत उडू नको. ती खुर्ची माझ्या ऋषिकेशची आहे. सो तू स्वतःला त्याला ती देऊन टाक. नाहीतर ऋषी काय अपमान करून तुला तिथून उठवेल हे मला माहीत नाही. आणि ती हसली. माझा ऋषिकेश. यावरून सियाला कळलं की ही मुलगीच प्रीती आहे. ऋषिकेश का हिच्या मागे वेडा झाला हे तिला बघितल्यावर सियाला कळलं. पण सियाने स्वतःला सावरलं. हे मिस, व्हॉट एव्हर यू आर, माझं जे होईल ते होईल. पण आधी तू या खुर्चीवरून उठ. व्हॉट? प्रीती बोलली. ऐकलं की नाही? उठ आणि बाहेर जा. दारावर नॉक कर. माझी परमिशन घे मगच आते. तू मला बोलते हे? मला? मी कोण आहे माहीत आहे का तुला? मला ते जाणून पण घ्यायचं नाही. पण तू हे लक्षात ठेव की मी बॉस आहे. सो आधी बाहेर जा आणि मग बोल माझ्याशी. तुला तर बघून घेईल मी. प्रीती रागातच बोलली. आऊट. सियाने दाराकडे बोट दाखवलं. प्रीती तावातावात निघून गेली. पूर्ण स्टाफने तिला असं जाताना बघितलं आणि सर्व गालातल्या गालात हसले. सियाने इंटरकॉमने रुचाला आत बोलावलं. रुचा सियाच्या कॅबिनमध्ये आली. ए रुचा, बस. काय झालं मॅम? काही अडचण आहे का? ही जी आता कॅबिनमधून बाहेर गेली ती कोण होती ग? मॅम, ही प्रीती, आपल्या कंपनीची मॉडेल. ओके, माझी शंका खरी होती तर. बट ही नेहमीच अशी येते का इथे? हो, म्हणजे मॅम, खूपच उद्धट आहे ती. स्वतःच्या रूपाचा घमंड आहे तिला. पूर्ण स्टाफशी ती खूप रूडली बोलते. ती तर कधीच इथून निघून गेली असती. कारण मोठ्या सरांना ती अजिबात आवडत नाही. प्रीती इथे टिकली ते केवळ ऋषिकेश सरांमुळे. आणि रुचा बोलता बोलता एकदम थांबली. आय ॲम सॉरी मॅम. ते असेच, म्हणजे सगळे बोलतात असं. इट्स ओके. तू आता जाऊ शकतेस. मी बघते काय करायचं ते. सिया म्हटली. रुचा कॅबिनमधून बाहेर पडली. सियाने ही प्रीतीचा विचार बाजूला ठेवला आणि ती कंपनीच्या फाईल वाचू लागली. इकडे ऋषिकेश मात्र रागात लाल होत होता. डॅड त्याच्याशी असे का वागले याचं त्याला उत्तर हवं होतं. तो ड्रिंकवर ड्रिंक घेतच होता. दारापुढे गाडी थांबल्याचा आवाज आला. त्याने त्याच्या रूमच्या खिडकीतून वाकून बघितलं. त्याचे डॅड घरी आले होते. ऋषिकेशला त्यांच्याशी बोलायचं होतं. त्याने स्वतःचा अवतार ठीकठाक केला आणि तो सुरेशरावांना भेटायला खाली आला. त्याने हॉलमध्ये बघितलं ते कुठेच नव्हते. तो त्यांच्या रूममध्ये गेला. सुरेशराव तिथेही नव्हते. मंदाताई, डॅड कुठे आहे? बघितलं तुम्ही त्यांना? ऋषिकेशने विचारले. मोठे साहेब तिकडे स्टडी रूममध्ये गेलेत जी. मंदाताई बोलली. ऋषिकेश स्टडी रूममध्ये आला. सुरेशराव तिथे बसलेलेच होते. डॅड, मला तुमच्याशी बोलायचे आहे. ओके, बोल. मला वाटलंच होतं की तू माझ्याकडे येशीलच. डॅड, का केलं हो तुम्ही असं? मी काय केलं? ओ, कम ऑन डॅड. प्लीज असं गोल गोल बोलू नका. तुम्हाला चांगलंच माहिती आहे मी कशाबद्दल बोलतो ते. बरं, आलं लक्षात. मग? मग म्हणजे तुम्ही प्रॉमिस तोडलं डॅड. तुम्ही मला सियाशी लग्न करायला लावलं आणि कंपनी तिच्या नावावर केली. का? याला जबाबदार तूच आहेस. तूच प्रॉमिस तोडला आधी. एक मिनिट. काय बोललायत तुम्ही? हो, तूच जबाबदार आहे. सिया एक हुशार आणि गुणी मुलगी आहे. मला वाटलं तिच्याशी लग्न केल्याने तुझं आयुष्य सुखात जाईल आणि ती मूर्ख मुलगी प्रीती तुझ्या लाईफमधून जाईल. पण तू तर गेमच खेळला रे. लग्न होण्याआधीच डिवोर्सची तयारी केली तू. एका साध्या निष्पाप मुलीची फसवणूक केली आणि वरतून अपेक्षाही तुझी की मी प्रॉमिस पूर्ण करावे. तुला लग्न करून ते निभावण्यासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी देणार होतो. लग्न करून मोडण्यासाठी नाही. सुरेशराव रागात होते. हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला? सियाने. मला वाटते तुला तुझं उत्तर मिळाले. आता तू जाऊ शकतोस. दरवाजा तिकडे आहे. सुरेशराव बोलले. ऋषिकेश रागातच स्टडी रूममधून बाहेर पडला. स्वतःचा अपमान सियामुळेच झाला. तिच्यामुळेच त्याचे डॅड त्याच्याशी असे वागले असा समज त्याने करून घेतला. रागारागातच तो घरातून बाहेर पडला. संध्याकाळ झाली होती. सिया ही कंपनीची सारी काम आटपून घरी आली. हातपाय धुवून ती फ्रेश झाली. ऋषिकेशचा रुसवा थोडा तरी दूर व्हावा यासाठी तिने त्याच्या आवडीचे जेवण बनवलं. सुरेशराव, रुधिरा सगळ्यांची जेवण आटोपली, पण ऋषिकेशचा पत्ताच नव्हता. सिया ही जेवली आणि ती वर ऋषिकेशच्या बेडरूममध्ये आली. नाईट गाऊन घातला आणि खिडकीजवळ उभी राहिली. थंडगार हवा येत होती. तिचे केस वाऱ्यासोबत उडत होते. तिचं सहज लक्ष गेलं. समोरच्या बिल्डिंगच्या बाल्कनीत एक कपल उभे होते.
तो आणि ती एकमेकांना घट्ट मिठी मारत होते. तो हलकेच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करायचा आणि ती लाजेने त्याच्या अजूनच मिठीत जायची. हे सगळं बघून सियाला ओशाळल्यासारखं झालं. तिने लगेच खिडकीचा पडदा ओढून घेतला आणि ती बेडवर येऊन बसली. खूप प्रयत्न करूनही समोरचं दृश्य ती विसरू शकत नव्हती. ऋषिकेशचे जर आपल्यावर प्रेम असते तर कदाचित आपणही. सियाने सुस्कारा सोडला. बेडच्या बाजूच्या टेबलवर काही पुस्तक होती. स्वतःचे विचार झटकण्यासाठी तिने त्यातलं एक पुस्तक काढलं आणि ती वाचायला लागली. रात्र बरीच झाली होती. दिवसभरचा ताण आणि वाऱ्याची थंडगार झुळूक यामुळे सिया तिथेच बेडवर झोपून गेली. रात्रीचे 2 वाजले आणि ऋषिकेश त्याच्या रूममध्ये आला. त्याने त्याचे शूज इकडे तिकडे फेकले, अंगातला कोटही भिरावून दिला आणि तो बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला. तोंडावर पाणी मारलं आणि रुमालाने तोंड पुसतच तो बाहेर आला. तो बेडवर अंग टाकणार तितक्यात त्याला तिथे सिया झोपलेली दिसली. तिचा निरागस चेहरा तो बघतच राहिला. पण क्षणातच त्याचा राग उफाळून आला. त्याने त्याच्या रूमचा AC ऑन केला आणि तो बेडवर सियाच्या बाजूलाच बसला. एसीच्या गार वाऱ्याने सियाला थंडी वाजायला लागली. तशी तिला जाग आली. तिच्या लक्षात आलं की ती ऋषिकेशच्या रूममध्येच झोपून गेली. ती ताडकन उठली. बाजूला ऋषिकेशला बघून दचकली, पण तरी स्वतःला सावरलं आणि ती रूममधून बाहेर पडायला लागली. तसं ऋषिकेशने तिचा हात धरला. काय झालं? स्वतःचा हात सोडवत ती बोलली. का? का केलं तू हे? ऋषिकेश, मी काहीही केलं नाही. बाबांनी जबरदस्ती मला. तू डॅडला का सांगितलं की मी तुला डिवोर्स देणार आहे असं? मी त्यांना मुद्दाम नाही सांगितलं काही. अचानक निघून गेलं ते तोंडातून. पण त्यामुळे त्यांची संपत्ती तुला मिळाली आणि कंपनीसुद्धा. माझा असा काही हेतू नव्हता ऋषिकेश. उलट मला तर माहीतच नव्हते की ते कंपनी माझ्या नावावर करतील असं. ऋषिकेश तिच्याजवळ येत होता. सिया बोलता बोलता थांबली. कोणत्या अधिकाराने डॅडने तुला पॉवर ऑफ अटॉर्नी दिली? सांगू शकशील का? त्यांच्या सुनेच्या नात्याने, मुलीच्या. ऋषिकेश अजूनच जवळ येत होता म्हणून सिया घाबरतच होती. हा हा. आदित्य मोठ्याने हसला. काय? काय झालं असायला? सियाने विचारलं. सून म्हणजे माझी बायको, बरोबर ना? हं, पण तू तर अजून माझी बायको झालीच नाही ना. सियाच्या अगदी जवळ उभे राहत ऋषिकेश बोलला. सिया मागे मागे सरकत अगदी भिंतीपाशी उभी राहिली. काय म्हणायचं काय आहे तुला? आज तुला ऑफिशियल बायको बनवायची आहे मला. सुरेश रावांशी खरीकून सून. ऋषिकेश बोलला. ऋषिकेशच्या डोक्यात काहीतरी शिस्ते आहे हे ओळखून सिया त्याच्या रूममधून बाहेर जात होती. पण ऋषिकेशने पुढे जाऊन रूमचा दरवाजा लॉक केला. मला जाऊ दे ऋषिकेश. हो, जाऊ देईल, पण आधी माझी बायको तर बन. ऋषिकेश म्हटला. हे बघ ऋषिकेश, तू आता शुद्धीत नाही आहे. तू काय बोलतोय हे तुला कळत नाही. मला जाऊ दे आता. बाजूला हो. सिया बोलली. शुद्धीत तर आता आलोय मी. माझं स्वप्न मोडले तू. तुला असेच बरं सोडेल? असं म्हणून ऋषिकेशने सियाचे दोन्ही हात पकडले आणि तिला ओढतच बेडवर पाडलं. ऋषिकेशने त्याच्या शर्टची बटन खोलायला सुरुवात केली. काय काय करतोय तू? अरे जाऊ दे मला. सिया ओरडत होती. त्याच्या अंगावर टेबलावरच्या वस्तू मारून फेकत होती. पण ऋषिकेशला कसलाच फरक पडत नव्हता. सूड उगवण्याची इच्छा त्याची इतकी तीव्र होती की तो काय करतोय याचा भान त्याला नव्हतंच. पूर्ण ताकदीनिशी त्याने सियाला बेडवर झोपवलं. तिचे दोन्ही हात बेडवर घट्ट दाबून धरले आणि तो तिच्यावर झुकला. सिया प्रयत्न करूनही स्वतःला ऋषिकेशपासून सोडवू शकत नव्हती. तिची असहायता तिच्या डोळ्यातून अश्रू रूपाने वाहू लागली. ऋषिकेशने सियाकडे बघितलं. तिच्यावरच्या रागामुळे ऋषिकेश खूपच संतापत होता. पण सियाचा घाबरलेला चेहरा, अश्रूने डबडबलेले डोळे तो बघून ऋषिकेशच्या काळजात कळ केली. तो थांबला. त्याचा श्वास जोरजोरात ऐकायला येऊ लागला. सियाला असं असहाय बघताच त्याचं अवसान गळाले. त्याने त्याची पकड ढिली केली. मी ठरवूनही तुझ्याशी वाईट नाही वागू शकत, ऋषिकेश सियाला बोलला आणि तो बेडवरून उठला. बेडरूमचं दार उघडलं आणि तो खाली निघून गेला.